हे त्यांनी अनेकदा दाखवलंय. तर हिवाळी अधिवेशन सुरू झालं तरी सुद्धा अजूनही विरोधी पक्षनेता ठरलेला नाहीये. विरोधक आग्रही असताना सुद्धा भाजपनं विरोधी पक्षनेतेपदासाठी गुगली टाकली आहे. महायुती सरकारकडून विधानसभेमध्ये काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांना तर विधान परिषदेमध्ये अनिल परबांना विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही बातमी दिली आहे. भास्कर जाधवांच्या आणि सतेज पाटलांच्या नावाला सत्ताधारी भाजपचा विरोध असल्याची माहिती पुढे येते. मात्र काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना भास्कर जाधव आणि सतेज पाटलांच्या नावावरच ठाम असल्याची माहिती आहे. मला माहीत नाही चर्चा कुठून आली, काय आली. माझ्याबरोबर कुठलीही अशी चर्चा झालेली नाही किंवा मी सुद्धा कोणाबरोबर चर्चा केलेली नाही. मी कोणाला भेटलो पण नाही आणि आमचे नावं आम्ही महाविकास आघाडी म्हणून दिलेले आहेत. त्यामुळे ती नावं त्यांनी फायनल करावी अशी आमची इच्छा होती आणि आम्ही सर्वजण, बाळासाहेब, मी आणि परबजी, आम्ही 4-5 लोक मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मंत्रालयामध्ये. त्यावेळेस महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते होतो आणि तो निर्णय घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस विनंती केली होती. आता चौथं अधिवेशन आहे. जर अध्यक्ष महोदयांना वाटत असेल असं की अधिवेशन चालू शकतो आपण लोकशाहीचं, जिथे विरोधी पक्षाची नेत्याची गरजच नाहीये, हे त्यांनी जगाला सांगावं. मग त्यांनी पुस्तक लिहावं आणि सांगावं की का गरज नाहीये. आणि एवढी भीती सरकारच्या मनात का आहे की विधान परिषदेत असेल किंवा विधानसभेत असेल विरोधी पक्ष नेता नसावाच, एवढं बहुमत असून देखील एवढी भीती का आहे त्यांच्या मनात?